ह्या प्रोजेक्टसाठी मी 8 दिवसामध्ये जवळजवळ 12 किलो वजन कमी केलं. म्हणजे काय माहीत बाळासाहेबांना काय दूरदृष्टी होती की काय असंच म्हणावं लागेल. बॉडी बिल्डिंग हा खेळ जो आहे तो प्रचंड महाग आहे. त्यामुळे मला काय वाटते आपली फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग करावी. ते करता करता बॉडी बिल्डिंग करावी. तुम्ही स्वतःला पहिला सिद्ध करा, म्हणजे मग पूर्ण समाज तुमच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभा राहतो. डाईटमध्ये म्हणजे लोकांना काय खायचं हेच माहिती नसतं, तर मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. म्हणजे थोडक्यात जर सांगायला जर गेलो तर कॉमन मॅनची जी पॉवर असते सेक्शुअल त्याच्यापेक्षा तो 6 टाइम त्याची पॉवर जास्ती असते. मग महाराष्ट्रश्री, भारतश्री, मिस्टर एशिया, मिस्टर वर्ल्ड, मिस्टर युनिवर्स, म्हणजे असं सगळ्या स्टेप बाय स्टेप मी ते करत गेलो. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? मस्त. तू कसा आहे? एकदम मस्त. तर आज आपण तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासावरती बऱ्याच गप्पा मारणार आहोत. सुरुवात तुमच्या नवीन चित्रपटापासून करूया. तुमचा जो राजवीर चित्रपट येतोय त्याबद्दल काय सांगाल? राजवीर चित्रपट हा बेसिकली एक युवकावरती आहे. जो युवक कॉमन मॅन आहे आणि त्यानंतर त्याच्या काही अशा घटना घडतात की त्याची अख्खी फॅमिली डिस्टर्ब होते त्यामध्ये. आणि ती फॅमिली डिस्टर्ब ह्या कारणामुळे होती की त्यामध्ये ड्रग्समुळे डिस्टर्ब झाले आणि त्याला कुठेतरी लढा देण्यासाठी तो निघतो आणि त्याला मल्टिपल्स प्रॉब्लेम येतात. आणि मग त्यांना तो फेस कसा करतो आणि त्याला पुढं काय काय होतं त्यातून त्याच्या फॅमिलीमधून जे कोण असतात त्यांना कसा त्यातून काढतो. तर ते अशी स्टोरी आहे. थोडा त्याला साऊथ टच पण आहे आणि सगळ्यांना ते आवडेल. ॲक्शन आहे, फारच मस्त आहे. तो स्टोरी अगदी बघायला लोकांना आवडेल ती. हा तुमचा पहिलाच चित्रपट आहे की याआधी तुम्ही काम केले? याच्या आधी मी तसं 1-2 मूवी करत होतो, पण त्या काही टेक्निकली प्रॉब्लेममुळे एक मूवी पूर्ण होऊ शकला नाही आणि दुसरा त्याला एक आकस्मिक कारण होतं, त्यामुळे ते पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे ते 2 पिक्चरची सुरुवात झाली होती, म्हणजे अर्धे पिक्चर झाले होते आणि काही कारणास्तव ते पिक्चर झाले नाहीत पूर्ण, पण ते मराठी मूवी होते. तर ते म्हणतात ना काहीतरी चांगलं होणार असतं म्हणून त्यावेळेला ते काहीतरी घडत होतं. तर मला हा हिंदी बॉलिवूडचा मूवी मिळाला. अरे वा. तर एवढे वर्ष थांबलो तर मला वाटते त्याचा मला फायदाच झालेला आहे तो. शूटचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता? शूट करायला खूप मजा आली. आणि ॲक्च्युली आपण जेव्हा म्हणजे कॉमन मॅन जेव्हा एखादा मूवी बघत असतो तर तो असा पिक्चर बघून झाला की तो 1 मिनिटात हां चांगला आहे किंवा वाईट आहे असं बोलून जातो. पण त्याच्यामागं एवढे प्रचंड कष्ट असतात ना, ते मी म्हणजे आता हा मूवी करताना तर घेतलेच, पण ह्याच्या अगोदरही मला फार त्याचा अनुभव आलेला होता. तर ह्या मूवीची जेव्हा एकदम म्हणजे अचानक म्हणजे 8 दिवसामध्येच सगळी तयारी झाली. 8 दिवसात येऊन माझे साईन झाली आणि लगेच इमिजिएटली पिक्चरचं शूट पण चालू झालं. त्यामुळं मला फार कमी वेळ मिळाला माझ्या स्वतःच्या बॉडीकडे बघण्यासाठी. आणि जेव्हा शूट चालू झाला आणि मी स्क्रीनवर बघितलं तेव्हा मला ते काहीतरी एक बॉडी बिल्डर फक्त असा दिसतोय असा मला ते वाटायला लागलं. तर म्हणून मी स्वतःच ह्या प्रोजेक्टसाठी मी 8 दिवसामध्ये जवळजवळ 12 किलो वजन कमी केलं मी. कारण तुम्ही जर बघाल ना तर स्क्रीनवरती जो माणूस असतो त्याच्यापेक्षा जवळजवळ 35% तो एक्स्ट्रा मोठा दिसत असतो. त्यामुळे ते फार मोठी फ्रेम दिसत होती ना असं फक्त बॉडी बिल्डरसारखं. तर नुसतं ते आता बॉडी बिल्डर आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला, भारताला आणि अख्ख्या जगाला माहिती आहे. पण मला वाटत होतं की एक ॲक्टर म्हणून चाललोय ना तर आपण त्यांच्या त्या कॅटेगरीमध्ये बसलो पाहिजे, त्यांच्या त्या फळीमध्ये बसलो पाहिजे. त्या हिशोबाने मी विचार केला की आपल्याला यासाठी वजन कमी केलं पाहिजे. तर मी वजन कमी केल्याने खरोखरच फारच त्याचा चांगला रिझल्ट आला आणि स्क्रीनवर अगदी बघायला एकदम धमाल येते. तर हे मी ह्या मूवीसाठी 12 किलो वजन कमी केलं. तुम्ही जेव्हा बाळासाहेबांना पहिल्यांदा भेटलेला म्हणजे तो एक खरोखर इंटरेस्टिंग विषय होता. म्हणजे काय माहीत बाळासाहेबांना काय दूरदृष्टी होती की काय असंच म्हणावं लागेल. तर मला आठवते 2010 साली
जेव्हा मी पहिल्यांदा मिस्टर एशिया झालो, तर त्यावेळेला त्यांच्या मातोश्रीवरती मला बोलवलेलं. तर आम्ही सगळे त्या ठिकाणी गेलो आणि जेव्हा आम्ही पोचलो त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी अगोदर एक 2-3 लोक कोणतरी होते. तर मला माहीत नाही कोण होते, पण जाऊन त्यांना भेटलो, नमस्कार केला आणि आम्ही चर्चा चालू केली आणि एक 10-15 मिनिटातच बाळासाहेबांनी बोलले, की तो म्हणजे समोर माणूस होता, बोले, "क्या तुम लोग उधर का दिल्ली, यूपी, बिहार के लोग लेके तुम इधर एक्टर बनाते हो? इसको देखो, क्या तुम्हारा एक्टर खड़ा करो इसके बाजू में." मला बाळासाहेब काय बोलतात समजतच ना. नंतर मग त्यांनी सांगितले, की तो समोरचा माणूस जसं बाळासाहेबांनी बोलले तसं लगेच, "येस सर, येस सर, मैं अगले मूवी में मैं इनको मैं साइन करता हूँ." मग मला समजले, की अरे हा कोणतरी प्रोड्युसर वगैरे आहे. तर त्याने लगेच मला कार्ड काढून दिलं. बोले, "सर, आप कल परसों आपको जैसा टाइम हो तब आ जाइए, आपण मेरा एक नेक्स्ट मूवी है उसके लिए आपण हे करेंगे." तर मी पण थँक्यू म्हटलं त्या ठिकाणी. आणि त्यावेळेला माझा माइंडसेट फार वेगळा होता. म्हणजे ह्या क्षेत्रात येणं वगैरे काहीच माझं फिक्स नव्हतं आणि एक डोक्यात फक्त एकच होती, की बॉडी बिल्डिंग आणि बॉडी बिल्डिंग. त्यामुळे मी एवढं महत्त्व त्या गोष्टीला तेव्हा दिलं नाही. पण मला नंतर ते क्लिक झालं, की अरे बोललो, त्यावेळेला बाळासाहेबांनी म्हणजे फार मोठी गोष्ट होती. आणि त्यावेळेला जर काय झालं असतं तर मला वाटतं आजच्या डेटला काहीतरी आणखीन एक वेगळा काहीतरी सुहास खामकर समाजाला बघायला मिळाला असता. आणि मग तेव्हा त्यावेळेला जेव्हा 2010ला हा इन्सिडेंट झाल्यानंतर मला वाटतं मी बेंगलोरला एक मिस्टर इंडिया जिंकली होती आणि त्या ठिकाणी बरेच साऊथ स्टार सगळे त्या ठिकाणी त्या कॉम्पिटिशनला व्हिजिट दिली होती. तर त्या कॉम्पिटिशन नंतर मला वाटतं एक 7-8 महिन्यानंतर मला एक साऊथच्या मूवीची ऑफर आली होती. पण त्यामध्ये तो थोडा निगेटिव्ह रोल होता. आणि त्या दरम्यानच्या काळात म्हणजे एक 3-4 वर्षानंतरच्या म्हणजे 2010 नंतर म्हणजे मला वाटते 2013-14च्या आसपास ती गोष्ट असावी. तर थोडासा डोक्यात पण म्हणजे विचार चालला, की अरे मला एवढे सगळे बोलतायत म्हणजे अरे काहीतरी असेल, मला बघून त्यांना वाटत असेल की मी मूवीमध्ये आलो पाहिजे. तर मी तसा थोडा पॉझिटिव्ह विचार करायला मी चालू केलेला. पण तो जो रोल आला होता तो साऊथचा थोडासा असा म्हणजे निगेटिव्ह होता. त्यामुळे त्यावेळेला मी त्याला तयार नाही झालो आणि त्यावेळेला तेही राहून गेलं. आणि त्यानंतर जसं म्हटलं, की माझ्या 2 मूव्ही आल्या, पण त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्या मराठीमध्ये होत्या. आणि आत्ता तर मग ही संधी मी सोडू इच्छितो नव्हतोच. मला जसं विचारणा केली तसं लगेच स्टोरी मी ऐकली आणि लगेचच रेडी झालो. आणि साकार राऊत मुंडे जे डायरेक्टर आहेत, ज्यांनी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या वरी संघर्ष यात्रा हा मूवी बनवलेला आहे. आणि त्यांनी पण एक 5-7 पिक्चर बनवलेले आहेत त्याच्या अगोदरही चांगले. तर आता हा मूवीसुद्धा लोकांना खरोखर आवडेल अशी अपेक्षा करूया आपण. या चित्रपटामध्ये तुमचं काय कॅरेक्टर आहे? त्यामध्ये IPS ऑफिसरची भूमिका आहे ती. ओके. कॉमन मॅन, त्यानंतर तो IPS ऑफिसर कसा बनतो आणि त्यानंतर मग तो समाजातील ड्रग्जमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी कशी मदत करतो, अशा पद्धतीचा तो रोल आहे. तर समाजामध्ये एक ड्रग्जपासून कसं वाचलं पाहिजे याचा एक संदेश घेऊन जाणारी ही मूवी आहे. त्यामुळे हे एक सर्वात महत्त्वाचं कारण होतं. आणि त्यांनी सुद्धा तसं सांगितलं, की तू एक रोल मॉडेल आहेस, त्यामुळे तुझ्या माध्यमातून आम्ही जेव्हा दाखवून त्यावेळेला जरा ह्या लोकांच्यापर्यंत त्याचा इफेक्ट चांगला दिसून येईल. तर त्यामुळे मी पण लगेचच रेडी होऊन गेलो आणि आम्ही केलं. हे जर शूटिंग जर तुम्ही बघाल तर जवळजवळ बाकूमध्ये झालं, अझरबैजान, ओमानमध्ये झालं, थायलंडमध्ये झालं, फुकेतमध्ये झालं आणि राजस्थानमध्ये झालं, गोव्यामध्ये झालं. तर या ठिकाणी शूटिंग करताना खरोखरच फार एक वेगळा अनुभव होता. म्हणजे ते सगळं पाठांतर करायचं आणि कॅमेऱ्यासमोर जायचं आणि मग त्यामध्ये पण म्हणजे एक वेगळा अनुभव आला आणि त्यामधनं बरंच काही शिकायलाही मिळालं. आणि जसं जसं टाईम होत गेला तसं तसं माझ्या ह्याच्यामध्ये ॲक्टिंगमध्ये आणि बाकीच्या डायलॉगमध्ये वगैरे फार चेंज होत गेला असं मला सारखी माझी टीम सांगत असायची. त्यामुळं आणखीन मला जोश येत होता काम करण्यासाठी. आणि त्या बाकूचा एक अनुभव म्हणजे असा, एवढी मरणाची थंडी त्या ठिकाणी होती, -डिग्रीमध्ये -3-4 डिग्री तिथे टेम्परेचर होतं आणि आमचं शूटिंग होता त्यावेळेला. तर ती हिरोईन, तर त्या हिरोईनला तर हुबासुद्धा राहता येत नव्हतं, अशा पद्धतीची ती थंडी होती. माझीसुद्धा तशीच परिस्थिती झाली.
तर त्या थंडीत आम्ही कसं कसं शूटिंग केलं ते आम्हाला माहिती आहे त्यावेळेला. आणि म्हणजे फारच वेगळा. आणि त्यानंतर मग त्याच्या उलट ओमानला म्हणजे एकदम प्रचंड गरम. म्हणजे सगळे मोसम मला या चित्रीकरणाच्या दरम्यान सगळे पाहायला मिळाले, अनुभवायला मिळाले. सगळ्या प्रेक्षकांना देखील आव्हान आहे की हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. सर, आता तुमच्या बॉडी बिल्डिंग करिअरकडे येऊया. तर तुमची ही बॉडी बिल्डिंगची करिअर कधी सुरू झालं? बॉडी बिल्डिंगचं करिअर तसं बघायला गेलं तर माझं म्हणजे कॉम्पिटिशनची जर सुरुवात म्हटली तर माझ्या 15व्या वर्षी झाली. आणि माझ्या ॲक्च्युअल व्यायामाला सुरुवात जर म्हटली तर माझ्या 13व्या वर्षी, म्हणजे मी 13 वर्षाचा असताना माझ्या व्यायामाला सुरुवात झाली. आणि लगेचच म्हणजे 1 ते 1.5-2 वर्षामध्ये मी कॉम्पिटिशनला उतरलो आणि माझा नंबरही लागला. आणि मग तिथून जी सुरुवात झाली तर मग त्यानंतर थांबायची कुठं गरज नाही पडली. मग आमची ती पहिली स्पर्धा माझी जिमची मर्यादित स्पर्धा होती ती. त्यानंतर मग कामगार श्री, त्यानंतर मग कोल्हापूर श्री, मग पश्चिम महाराष्ट्र श्री, मग महाराष्ट्र श्री, भारत श्री, मिस्टर एशिया, मिस्टर वर्ल्ड, मिस्टर युनिवर्स, म्हणजे असं सगळ्या स्टेप बाय स्टेप मी ते करत गेलो. आणि मागं मला वळून बघायची कधी गरज नाही पडली. दुसरी गोष्ट कशी आहे, मी मूळचा कोल्हापूर. आणि कोल्हापूरमध्ये म्हणजे कुस्तीसाठी फेमस आहे. आणि माझं बॅकग्राऊंड जर बघितलं तर माझे वडील पैलवान, माझे आजोबा पैलवान, म्हणजे आईचे वडील पण आणि वडिलांचे वडील पण पैलवान. आणि हे पैलवान जेव्हा एकत्र आले त्यावेळेला त्यांची कुठं ओळख होती आणि त्यांचं त्यावेळेला काहीतरी ठरलं आणि त्यांची एका पैलवानाची मुलगी आणि एका पैलवानचा मुलगा आणि त्यांचं लग्न झालं. म्हणजे ते माझे आई वडील. त्यामुळे आमचं जर बॅकग्राऊंड बघितलं तर सगळे पैलवानकीमध्ये सगळे माझे काका असतील, सगळे असतील. फक्त माझा भाऊ जरा ह्याच्यामधून थोडंसं वेगळं त्यांनी सुरुवात केली. त्यांनी थोडं जिममध्ये जाऊन वर्कआउट वगैरे करायला लागला आणि त्यानं बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली. आणि भाऊ माझ्यापेक्षा जवळजवळ 8 वर्षांनी मोठा. त्यामुळे मला बॉडी बिल्डिंगचं क्रेज चांगली लागली त्याच्यामध्ये. बॉडी बिल्डिंगमध्ये जेनेटिक्सचा काही रोल असतो का? नाही, तुम्ही जेनेटिक्स म्हणाल तर आहे, तो फॅक्टर तर आहेच. पण माझी जर तुम्ही शरीरयष्टी त्यावेळी बघितली असती तर मला लिटरली चिडवायचे लोक. म्हणजे मी 8वीला वगैरे असताना मला चिडवायचे, बगळ्या, खेकड्या विकड्या म्हणून, कारण माझी सगळे हाडं दिसायची, अंगावर मांसच नव्हतं. त्यामुळे माझी एक पर्सनॅलिटी असावी म्हणून मी वर्कआउट चालू केला. आणि नंतर मग ते पर्सनॅलिटीकडे बनवत आपण मग नंतर त्या बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनकडे कधी गेलो हे समजलंच नाही. मग तुम्ही फिटनेस मेंटेन करण्यासाठी काय करता? म्हणजे तुमचा डेली रुटीन काय असतो? म्हणजे आता कसं आहे, माझं कॉम्पिटिशनच्या वेळेला आता बरेचसे बॉडी बिल्डर काय करतात, कॉम्पिटिशन जवळ आले की तेवढंच 2-4 महिने डाएट करायचं, 5 महिने डाएट करायचं, बाकी सोडून द्यायचं. पण मी माझा डाएट 12ही महिने करतो. आता डाएट म्हणजे काय, ह्याच्यामध्ये प्रामुख्याने काय असतं, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स याचे जे मील आहेत, दिवसभरात तुम्ही किती मील खाता, तर आमचे बॉडी बिल्डर 4 ते 5 मील खात असतात. कॉमन मॅन सकाळी नाश्ता करतो, दुपारी जेवण करतो, परत रात्री जेवतो. कॉमन मॅन. तर कॉमन मॅनसारखं खाल्लं तर कॉमन राहणार. तुम्ही बॉडी बिल्डरसारखे 5 ते 6 मील खाल तर तुम्ही बॉडी बिल्डर होणार. त्यामुळे माझं कसं आहे, मी कायम म्हणजे जसं बॉडी बिल्डिंगमध्ये आलो, म्हणजे सुरुवातीच्या काळात तर काय माहितीच नव्हतं, नॉलेजच नव्हतं, कारण कोल्हापूरसारख्या छोट्या ठिकाणी मी होतो आणि तिथं बॉडी बिल्डिंगचं काहीच नव्हतं. म्हणजे लांबपर्यंत लोकांना काय बॉडी बिल्डिंगची घेणं देणं, म्हणजे बॉडी बिल्डिंग होती पण ते थोडंसं त्यांच्या पद्धतीनं, दूध प्यायचं, तूप खायचं, कडधान्य खायची. परंतु मला असं राहून वाटत होतं हे कुठेतरी चुकतंय माझं. तर त्यानंतर मी थोडा कोल्हापूरच्या बाहेर पडून मी जरा इकडून तिकडून बरीच माहिती जेव्हा घेतली तेव्हा मला समजले की नाही, आपल्याला बॉईल्ड एग खावे लागतात, बॉईल्ड चिकन खावं लागतं. आणि मग ते मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला मग मला समजले की अरे बॉडी शार्प व्हायला लागली, बॉडी चांगली दिसायला लागली. म्हणजे स्वतःवरती ते एक्सपेरिमेंट ही केलं. त्या डाईटने काय होतं की बाबा मी कॅल्क्युलेशन करत राहायचं की बाबा मी 50 ग्रॅम जर एखादी गोष्ट खातो त्यातनं काय मिळते, मला प्रोटीन किती मिळाले, कार्बोहायड्रेट्स किती मिळाले, फॅट किती मिळाले.
आणि मला कॉम्पिटिशनला जर उतरायचं तर त्यावेळी फॅटचं मला खाऊन चालणार नाही आहे, जास्ती कॅलरीचं खाऊन चालणार नाही आहे. मग मी ते सारखं चेक करत राहायचो. ओके. तर त्यासाठी पुस्तकं वगैरे त्यावेळेला काय इंटरनेट नव्हतं, गुगल नव्हतं, काही नव्हतं, पुस्तकं वाचत असायचो. तर ते सगळं करत करत मला जेव्हा माहिती मिळाली 2001च्या आसपास चांगल्या पद्धतीचं नॉलेज मी मुंबईत आल्यानंतर मला मिळालं. आणि त्यानंतर मग डाईट माझा नेहमीचा, म्हणजे आता बरेचसे बॉडी बिल्डर बाबा एक कॉम्पिटिशन झालं की डाएट बीट सगळं सोडून देतात, पण मी नाही. मी जरी खाल्लं ना तरी मी 1 दिवस 2 दिवस 3रा दिवस मी खाऊ नाही शकत जे नॉर्मल जेवण. मला बॉइल्ड फिश किंवा रोस्ट फिश, चिकन, एग्स, ओट्स, मला माझा जो डाईट आहे तोच मला खायची इच्छा होते आणि मी तो मेंटेन करतो. मग मी ते कुठेही असो. माझं आता मी एक अधिकारी आहे, मला माझं ऑफिस सांभाळायचं असतं, माझी बाहेरचे सोशल माझी गोष्टी पण करायच्या असतात, बाहेरचे आणखीन काही प्रोग्राम असतील ते सगळं बघायचं असतं. तर सकाळी निघतानाच सगळं मी माझ्या दिवसभरचा डाएट घेऊन निघत असतो, गाडीमध्ये असतो माझा डाएट. जसं माझं टायमिंग झाली की त्यावेळेला तो मला टिफिन मिळत असतो आणि मी त्यावेळेला तो डाएट करत असतो. तर अशा पद्धतीचं असतं. आणि जेव्हा मी मुंबईच्या बाहेर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जातो त्यावेळेला जे कुणी मला इन्व्हाइट केलेलं आहे किंवा कामासाठी गेलेलं आहे ते सगळं त्या ठिकाणी माझ्या डाएटचं नियोजन त्यांनी करून ठेवलेलं असतं. सर, तुम्ही तुमच्या डाएटचा म्हणजे प्रोग्राम डिझाईन स्वतः केलाय की कोणी न्यूट्रिशनिस्ट? कसं आहे, बॉडी बिल्डिंगमध्ये प्रत्येकाची बॉडी वेगळी असते. बरोबर. तर मी बरंच काही करून आलो आहे. म्हणजे मी US वर्कआउट करून आलो आहे, मी दुबईमध्ये केलो आहे, मी कुवेतमध्ये केलं आहे, फार जगभर मी बॉडी बिल्डिंगसाठी फिरलो आहे. प्रचंड करोडो रुपये मी पैसे खर्च केलेले आहेत त्या बॉडी बिल्डिंगच्या पाठी. पण कसं आहे, स्वतःच्या बॉडीचं जे जजमेंट आहे ना ते स्वतःला येतं. त्यामुळं मी आजच्या डेटला मी स्वतःचं सगळं जे डाईट्स जे काय आहे ते सगळं मी स्वतःच माझं डिझाईन करत असतो आणि त्या पद्धतीने मी प्लॅन करत असतो. आता समजा एखादा सामान्य घरातील मुलगा आहे, मिडल क्लास, त्याला बॉडी बिल्डिंगमध्ये यायचं आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे? कारण काय होतं, हे डाएट वगैरे आहे तर प्रत्येकाला ते परवडतात असं पण नाही. तर त्याने कुठनं सुरुवात करावी असं तुम्हाला वाटतं? नाही, कसं आहे सांगतो, बॉडी बिल्डिंग हा खेळ जो आहे तो प्रचंड महाग आहे. ह्या बॉडी बिल्डिंग खेळाला म्हणजे सगळ्या खेळांचा मी राजा म्हणेन, किंग म्हणेन, किंग. कारण त्याला कष्टही तेवढेच आहेत, खर्चही तेवढाच आहे, मेहनतही तेवढीच आहे. कारण तुम्ही बाकीचे जर अदर गेम घेतले ना, तर मी कुठल्या खेळाला नावं नाही ठेवत आहे, पण तुम्ही जर कम्पेअर कराल ना तुम्ही, म्हणजे बाकीचे खेळ आणि हे याच्यामध्ये अरे एवढा काय, म्हणजे आमचा एक एक खेळाडू ना 2-2, 3-3 दिवस वॉटर कंट्रोल करतो. कुठला खेळाडू नाही करू शकत आहे. साखर, तेल, मीठ 6-6 महिने वर्षभर खात नाही तो. आता मी काही गेम असे बघितले आहेत की त्यांचं ऑलिम्पिकला मेडल असतं, त्यांची पोटं एवढे असतात, एवढे त्यांचे असे मानाविना हलता येत नाहीत त्या लोकांना. अहो, कसला स्पोर्ट्समन म्हणायचं आम्ही. आम्हाला गर्व आहे की आम्ही बॉडी बिल्डिंग करतो. आम्ही 1000च्या संख्येनं जर चालत असलो ना तर 1000मध्ये आमचा बॉडी बिल्डर उठून दिसतो. तर हा आमचा गेम आहे, जगापेक्षा वेगळा. तर ह्या खेळामध्ये खर्चही तेवढाच आहे, प्रचंड खर्च आहे. मग आता त्यामध्ये कसं आहे, आता मोस्टली ह्याच्यामध्ये जर बघितलं ना तर सामान्य घरातली मुलं असतात, कारण प्रचंड कष्ट आहेत. मोठ्या घरातली मुलं एवढं कष्ट करायला येत नाहीत. कॉमन मॅन, मध्यमवर्गीय घरातली मुलं ह्याच्यामध्ये प्रचंड कष्ट करत असतात. आणि त्यांना मी एक सांगू इच्छितो, तुम्ही पहिल्यांदा तुमचं स्कूल कॉलेज जे आहे ते पूर्ण करा आणि त्याच्यानंतर तुम्ही कॉलेज करता करता जर तुम्ही काहीतरी साईड बिझनेस किंवा काय एखादी साईड नोकरी, साईड जॉब काहीतरी करून त्यातून जे काय पैसे मिळत असतील त्या पैशावरती तुम्ही बॉडी बिल्डिंग करा. कारण कसं आहे, घरच्यांच्या वरती एवढा प्रेशर टाकू शकत नाही, घरातले लोक एवढा मदत करू शकत नाही. ते करतील पण 6 महिने करतील, एखादा वर्ष करतील, चला 2 वर्ष पण करतील, पण नंतर ते कर्जबाजारी होऊन बसतील. ते परवडण्यासारखं नाही आहे आजच्या डेटला. बरं, एवढं करून पुढे काय, अख्ख्या देशामध्ये बघितलं तुम्ही तर एकमेव बॉडी बिल्डर आहे मी जो त्याला क्लास 1च्या पोझिशनवर त्याला पोस्टिंग दिलेली आहे.
कुठल्या तरी शासनानं. आजच्या डेटला तुम्ही बघाल तर प्रत्येक ह्याच्यातून खेळ बॉडी बिल्डिंग काढून टाकलेलं आहे. का तर ह्या बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे अंतर्गत वादामुळे. त्यामुळे तुम्ही काहीतरी खर्च करून कर्जबाजारी होऊन तुम्ही बॉडी बिल्डिंग करून त्याचा पुढे जाऊन फायदाही होणार नाही आहे एवढा. त्यामुळे तुम्ही बॉडी बिल्डिंग करा, पण आपलं पुढचं फ्युचरचा विचार करून बॉडी बिल्डिंग केलं पाहिजे. आता जर बघितलं तर रेल्वेचे जॉब आहेत, मला वाटते आजूबाजूला काही छोटे छोटे जॉब्स आहेत, क्लास 2 क्लास 3चे वगैरे पोस्ट. तर त्याला पण लिमिटेशन्स आहेत. मग त्याला काय पाहिजे आहे, तर त्याला मिस्टर इंडियाला मेडल पाहिजे, ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला मेडल पाहिजे. असं जेव्हा होतं तेव्हा ते नोकरी देणार आहेत. आणि त्यामध्ये पण प्रचंड पॉलिटिक्स आहे. नेव्हीमध्ये पण टीम आहे, आर्मीमध्ये पण आहे, एअरफोर्समध्ये पण टीम आहे, पण तिथं पुन्हा तेच राजकारण. त्यामुळे मला काय वाटते, आपली फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग करावी, ते करता करता बॉडी बिल्डिंग करावी, काहीतरी बिझनेस वगैरे करावा, तो करता करता बॉडी बिल्डिंग करावी. प्रत्येकाला हे माझं सांगणं आहे. कारण प्रत्येकाला काय पाहिजे, जस्ट बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली आणि मला स्पॉन्सर द्या. कोण देणार आहे स्पॉन्सर? कोणीच नाही देणार. पहिला तुला काहीतरी समाजाला दाखवायला लागणार आहेत की बाबा तू काहीतरी स्पेशल आहे, वेगळं आहे, तेव्हा समाजामधून तुला हात येणार आहेत. आता आम्ही जेव्हा बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली, आता आमची तर परिस्थिती खायची प्रॉब्लेम होते, पण माझे एवढे प्रचंड कष्ट होते ना, तर कोल्हापूर जिल्ह्यात एक वेगळं वलय निर्माण केलेलं होतं मी. दर एक दिवसाला पेपरला फोटो यायचा माझ्या 15व्या 16व्या वर्षी. तर ते तिथल्या लोकांनी पाहिलं की बाबा खरोखर हा काहीतरी मुलगा करतो, याला काहीतरी मदत केली पाहिजे. मी कोल्हापूरच्या स्टेशन रोडला मी स्वतः सकाळचं माझं स्कूल असायचं, मी स्कूल करून दिवसभर सायकल पंक्चरचं दुकान होतं माझं, ते सायकल पंक्चरचं दुकान, ती पानटपरी चालवून संध्याकाळी जिम करायचो. स्कूल पूर्ण झालं, कॉलेजला गेलो तेव्हा सुद्धा तेच माझा शेड्यूल होता. पण माझं जे काम आणि माझं जे वर्कआउट आहे त्यामध्ये कधीच खंड पडू दिला नाही. म्हणजे मी कामही करायचो, मी व्यायामही करायचो, ते पैसे मला कुठेतरी डाएट बीटला यूज व्हायचे. आणि हे करत होतो म्हणून मी 16व्या वर्षी सक्सेस, 17व्या वर्षी सक्सेस मिळाला. आणि हे सगळं बघून कोल्हापूर जिल्ह्यातून मग विक्रमसिंग घाडगे साहेब जे आहेत त्यांनी मला मदतीचा हात दिला, म्हणून सुहास कामकर घडला. याच्यातून सांगायचं तात्पर्य एवढं, तुम्ही स्वतःला पहिला सिद्ध करा, म्हणजे मग पूर्ण समाज तुमच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभा राहतो. आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू दे, कोणतंही टार्गेट असू दे, तुम्ही एकदा जर ठरवलं ना तर तुम्ही ते आत्मसात करू शकता. फक्त आपण प्रामाणिकपणे त्यामध्ये कष्ट केले पाहिजे, त्याचं सातत्य ठेवलं पाहिजे, त्यामध्ये यश हे 100% मिळतं. खूप महत्त्वाचं सांगितलं तुम्ही सर. तुमची आता जिम पण आहे, तर तुमच्या जिममध्ये जी नवीन नवीन मुलं येतात ती कोणते कोणते असे कॉमन मिस्टेक्स करतात असं तुम्हाला वाटतं? कॉमन मिस्टेक म्हणजे हेच आहे की आजच्या डेटला जर बघितलं तर मुलं जिममध्ये आल्या पहिला त्यांना कष्ट करायचे नाही आहेत. त्यांना एक थोडा वर्कआउट केल्यानंतर सर ते ॲनाबॉलिक घेतलं पाहिजे का, हे घेतलं पाहिजे का, ते घेतलं पाहिजे का, ह्याच्याकडे त्यांचा जास्ती झुकाव आहे. तर हे कुठंतरी मला वाटते चुकतंय. जेव्हा व्यायामाला सुरुवात करतील किंवा जिममध्ये येतील तर त्याने मला वाटते 2, 3, 4 वर्ष नॅचरली तुम्ही जेवढं पळता येईल तिथपर्यंत तुम्ही धावलं पाहिजे. आणि त्यानंतर मग या सप्लिमेंट वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या चालू केल्या पाहिजेत, किंवा ज्या बाकीच्या गोष्टी आहेत. परंतु तुम्ही जिममध्ये गेल्या जस्ट सगळं जर चालू कराल तर ते कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटते. आणि प्रोटीन पावडर वगैरे घेणं, सप्लिमेंट घेणं काही चुकीचं नाही. सप्लिमेंट घेतलं पाहिजे, तिची नीडच आहे. कारण आजच्या डेटला बघाल तर तुम्ही तुमच्या दिवसभराला तुम्ही काय खाताय ह्याच्यावरती जर फोकस केलात ना तर तुमच्या दिवसभराचे जे प्रोटीन्सची जी कमतरता आहे ती भरून निघत नाही. तुम्हाला विटॅमिन्स मिनरल्स जे आहेत ते दिवसाचे मिळत नाही. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कितीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि मग ते शेवटी जाऊन हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये घालावं लागतं. तर मला वाटते एक प्रोटीन, कमीत कमी प्रोटीन घेतला पाहिजे वर्कआउट नंतर 20 मिनिटाच्या आतमध्ये. आणि डाएटमध्ये म्हणजे एग्स वगैरे, चिकन वगैरे, डाएटमध्ये म्हणजे लोकांना काय खायचं हेच माहिती नसतं. तर मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो,
साखर, ऑइल, बटर, चीज, बेकरी आयटम आणि जे मैद्यापासून बनलेलं आहे आणि फास्ट फूड याच्यापासून पूर्णपणे लांब राहिलं पाहिजे. तेव्हा कुठेतरी आपण हेल्थी खाऊ शकतो. बरोबर. म्हणजे काय, आता हेल्थी खायचं म्हणजे काय, आपल्या जे घरात बनतं, काय बनतं, आपल्या घरात भात बनतो, चपाती बनते, भाकरी बनते, भाजी बनते. तुम्ही घरात जर तुम्हाला काय इथं पुऱ्या बनवायच्या आहेत, पुऱ्या बनवून खा. तुम्हाला जर पिझ्झा बनवायचा आहे घरात, तर घरात पिझ्झा बनवून खा. कारण जे बाहेर जे खायला चाललंय ना, ते पूर्णपणे जंक ज्या पद्धतीनं करतायत, ज्या ऑइलमध्ये मल्टिपल यूज करून ते करतायत, त्याच्यामुळे कुठंतरी हे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. बाकीच्या आपल्या शरीरामध्ये कितीतरी प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. तर आता हे पिझ्झा वगैरे मी हे थोडं जास्तीच बोललो, पण ॲक्च्युअली तुम्ही जर बॉडी बिल्डिंग आणि फिटनेसकडे जर चाललाय, तर हे जंक फूडपासून लांब राहावं लागतं. जसं मगाशी बोललो तसं शुगर बंद करावी लागते, बेकरी आयटम्स बंद करावे लागतात, ऑइल, बटर, चीज ह्याच्यापासून लांब राहायला लागतं. खायचं बॉइल्ड एग खा, बॉइल्ड चिकन खा, बॉइल्ड फिश खा, बॉइल्ड नाही पाहिजे तर रोस्टेड खा. बरं ते पण नाही जमत आहे तर थोडं बाबा त्यामध्ये हळद, मीठ, तुम्हाला लाईटली ग्रेव्ही वगैरे जर करून खाता ते खावा. अशा पद्धतीनं डाएट केला पाहिजे. ओके सर, तुम्ही अनेक कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केले, अनेक टायटल जिंकले, तर ते कॉम्पिटिशनची प्रोसेस काय असते? जेव्हा बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन केली जाते तर ती वर्षानुवर्षाची मेहनत असते. आता तुम्ही बघाल तर एक कॉम्पिटिशनची तयारी करताना म्हणलं अरे हे एका वर्षात करून आला, तर एका वर्षात नसतो. त्याच्या मागं तो एक कमीत कमी 5, 6, 7 वर्ष, 8 वर्ष त्याने कष्ट केलेले असतात कंटिन्युटीने. तेव्हा तो जाऊन कुठेतरी एखाद्या मुंबई श्री किंवा महाराष्ट्र श्रीला तो उभं राहतो. आणि जर तुम्ही मिस्टर इंडियाची बात कराल तर कमीत कमी 10 ते 11 वर्ष तेव्हा तो घासतो, तेव्हा तो कुठं जाऊन त्या मिस्टर इंडियाच्या स्टेजवर जातो. आणि 15-16 वर्ष घासून ते पुढे जात असतो, तेव्हा कुठेतरी तुम्हाला तो इंटरनॅशनल लेवलला दिसायला चालू होतो. आणि ह्या कॉम्पिटिशनला जात असताना तिची तयारी ह्या अशा पद्धतीनं असते. जेव्हा एखादी कॉम्पिटिशन जवळ आल्यानंतर त्याचे 4 ते 5 महिने एक वेगळा शेड्यूल त्याचा तयार होतो. नंतर त्या शेड्यूल बरोबर जशी जशी कॉम्पिटिशन जवळ येते तसं तसं त्याच्या कॅलरीज असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, ह्याच्यावरती कंट्रोल करत करत हाय प्रोटीन डाईटवर जाऊन त्यांचं एक वेट त्यांना ज्या ग्रुपमध्ये खेळायचं आहे तिथं त्यांना आणलं जातं. आणि शेवटचे काही दिवस तर तो बॉडी बिल्डर्स आमचा 0 कार्बवरती असतो, 0 सॉल्टवरती असतो. आता 0 सॉल्ट म्हणजे तुम्ही सॉल्ट जर बंद करून बघा, तुमचा मेंदू चालायचा बंद होतो, तुम्ही विचारच करू शकत नाही. कारण मिठाचं फार महत्त्वाचं काम आहे आपल्या शरीरामध्ये, तर ते मीठच बंद केलं जातं. हे कोणी बाकीचा खेळाडू नाही करू शकत, हे फक्त बॉडी बिल्डर करू शकतो. तर शेवटचे काही दिवस मीठसुद्धा बंद करावे लागतात आणि शेवटचे आणखीन काही दिवस पूर्णपणे पाणी बंद करावं लागतं. आणि मग आमचा बॉडी बिल्डर पाणी पितो कधी, तर जेव्हा ती कॉम्पिटिशन झाल्यानंतर तो स्टेजवरनं खाली येतो त्यावेळेला मग तो पाणी पितो आणि बाकीचा डाएट घेत असतो. मार्कांचं म्हणजे हे कसं असतं कॅल्क्युलेशन्स, म्हणजे कॉम्पिटिशन्समध्ये आता खूप सारे बॉडी बिल्डर्स आहेत. नाही, बॉडी बिल्डर आता हा शेवटी डोळ्याचा खेळ आहे. खाली जज बसलेले असतात आणि वरती सगळे आमचे बॉडी बिल्डर्स उभे असतात. आणि खालचे जे जज आहेत ते बघत असतात कुणाचे कटिंग जास्ती आहेत, कुणाचे मसल्स विथ कटिंग आहेत, अशा पद्धतीचं मार्क देऊन मग त्यामध्ये त्या बॉडी बिल्डरना ते नंबर दिले जातात. मग जे जज बसलेले आहेत त्या जजपैकी किती जजने, समजा आता 1 नंबरचा समजा त्यातला 5 नंबरचा व्यक्ती आहे बॉडी बिल्डर, त्याला त्यातल्या समजा त्या जास्तीत जास्त जजनी जर त्यालाच फर्स्ट म्हणून दिलेला असेल तर त्याला फर्स्ट दिला जातो. म्हणजे ज्याला जास्ती वोटिंग ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने त्याला दिला जातो नंबर. हे असं मार्किंग होतं. आणि बॉडी बिल्डर्सला गव्हर्नमेंटकडून किंवा स्पॉन्सर फेडरेशन्स आहेत त्यांच्याकडून किती सपोर्ट मिळतो? फेडरेशनकडून 1 रुपयाचा सपोर्ट मिळत नाही, उलटं फेडरेशन त्यांच्याकडून पैसे घेते. आणि शासनाकडून म्हणाल तर शासनाकडून सुद्धा काही पैसे बॉडी बिल्डरला मिळत नाहीत आमच्या. फक्त एक सुहास खामकर सोडला तर सुहास खामकरला तेवढं एक शासनाने एक रेल्वेची नोकरी दिली होती पहिली, आणि त्यानंतर आता मी रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये आहे. हा एक बेनिफिट आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या डाईटला वीटला वगैरे काहीही
खर्च कोणी देत नाही. बॉडी बिल्डिंगमधले काय कॉमन असे मिथ आहेत, म्हणजे काही असे, म्हणजे असं पण म्हटलं जातं की बॉडी बिल्डिंगमध्ये गेल्यावरती सेक्शुअल लाईफवरती त्याचा इफेक्ट वगैरे होतो, तर असं काही आहे का? ह्याच्यामध्ये सरळ सरळ कसं आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टींचे मिथ्स असतात, पण आता मी एक तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आमचा गेम म्हणजे टेस्टोस्टेरॉनचा गेम आहे. ज्याचं सगळ्यात हायेस्ट टेस्टोस्टेरॉन जास्ती आहे तो जिंकतो. आता ज्याचा टेस्टोस्टेरॉन लेवल हाय आहे म्हणजे तो सेक्शुअलमध्ये किती हाय लेवलला असेल याचा विचार करा. म्हणजे थोडक्यात जर सांगायला जर गेलो तर कॉमन मॅनची जी पॉवर असते सेक्शुअल त्याच्यापेक्षा तो 6 टाईम त्याची पॉवर जास्ती असते. 6 का 10% 10 पटीनं जास्ती म्हटली तरी चालेल. तर ह्या मिथ्स आहेत आणि त्याच्यावरती विश्वास नाही ठेवला पाहिजे अपकमिंग खेळाडूंनी सगळ्यांनीही. आणि बाकी बॉडी बिल्डर हा हेल्थी खात असतो, हेल्थी जगत असतो, त्यामुळे त्याचं सगळं चांगलंच असतं, असं काही नाही. तुम्ही आर्नॉल्डचं जर रेकॉर्ड बघितलं तर त्याने जगात सर्वात जास्ती सगळं म्हणजे कॉम्पिटिशन पण घेतलेले आहेत आणि स्टेरॉइड्स पण घेतलेले आहेत, पण त्याला बघितलं तर त्याची मुलं बघा किती आहेत. असं काही नाही आहे, ते सगळ्या मिथ्स आहेत. तरी कुठंतरी फिटनेस आपल्या लाईफमध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि फिट बॉडी असेल तर आपण बाकीच्या गोष्टीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. ती महत्त्वाची माहिती मिळाली तुमच्याकडून. तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? फ्युचर प्लॅन म्हणजे आता माझं म्हणजे मी बॉडी बिल्डिंग करत करत मी तुम्हाला जसं मगाशी बोललो की माझा कामधंदा मला लहान असल्यापासून करायची सवय आहे. त्यामुळं मी म्हणजे आत्ता नोकरी लागले म्हणून काही करत नाही असं नाही, पण ह्याच्या अगोदरपासून माझे बिझनेस होते. माझी जिम होत्या, बाकीचे काही बिझनेस होते. तर आत्ताही ते सगळं चालू आहे. माझे वाईफ, माझे भाऊ वगैरे सगळे ते बघतायत. आणि आत्ता बघितलं तर मी एक वेगळ्या क्षेत्रामध्ये आत्ता जस्ट राजवीरच्या माध्यमातून येत आहे. तर आता येत्या काही ह्याच्यामध्ये बघू आणखीन जशा अपॉर्च्युनिटी येतील तशा आपण त्या ह्याच्यामध्ये आपण कन्वर्ट होऊ. फिटनेस इंडस्ट्रीमध्ये अजून काय इन्कम सोर्स आहेत, जसं जिम आहे तुमची, तसं अजून काय काय? आता हे बघा कसं आहे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये म्हणजे बघा, एक म्हणजे बॉडी बिल्डिंग तर तो करतोच. आता मला देवाच्या कृपेने मला चेहरा चांगला मिळाला म्हणून मला पिक्चरमध्ये चान्स मिळाला, लीड करण्याचा चान्स मिळाला, मॉडेलिंगचे बरेच चान्स आले होते. मला पिक्चरचे छोटे मोठे रोल ह्याच्या अगोदर कितीतरी आलेले. म्हणजे तुम्ही आत्ता पण बॉडी बिल्डिंगचं जर रेकॉर्ड काढाल तर बॉडी बिल्डिंगमध्ये आमच्या बॉडी बिल्डरांना मार खाण्यासाठी वगैरे घेतलं जातं. मला फार चीड यायची, त्याचा राग यायचा मला. तर त्याच्यातून आपण काहीतरी वेगळं केलं आणि आपण एक समाजामध्ये एक वेगळा संदेश ठेवला की बाबा बॉडी बिल्डर आमचा हिरो बनू शकतो. एक वेगळं हे झालं. आणि तुम्ही जसा मगाशी प्रश्न विचारला तसा या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये खूप सारे आहेत. जसं तर तो जर या मॉडेलिंग क्षेत्रात गेला तर त्याला फ्युचर आहे. त्याच्या पुढे जाऊन जर एखादी जिम टाकली तर तो एक त्याला बिझनेस सोर्स होऊ शकतो. ट्रेनर झाला तर त्याला आजच्या डेटला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी लाख लाख, दीड लाख, 2 लाख, 3 लाख रुपये महिन्याला कमवणारे सुद्धा ट्रेनर आहेत. त्यानंतर सप्लिमेंटचा बिझनेस आहे. त्यानंतर आणखीन आमचे बॉडी गार्ड जे पुरवतात त्यांच्या एजन्सीज आहेत. तशा काही एजन्सी असेल तर त्यांना फार मोठ्या मोठ्या पे केलं जातं त्यांना. म्हणजे बरेच सोर्स आहेत. ह्याच्यामधून जर तुम्ही तुमचं शरीर चांगलं ठेवाल तर तुमचे बरेच रस्ते तुमच्यासाठी ओपन होतात. सर आता तुमची जिम आहे, तर जिमसुद्धा खूप झाले आणि तिथे कॉम्पिटिशन वाढले, तर हा जिमचा बिझनेस करणं किती अवघड आहे? किती डिफिकल्ट झालेलं आहे. बरोबर आहे तुझं हा क्वेश्चन. ह्याच्यामध्ये जर बघितलं ना तर आजच्या डेटला जिमच्या बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन खूप झालेलं आहे. पण मला काय वाटतंय, एक आपलं स्टँडर्ड तयार केलं पाहिजे आणि त्या स्टँडर्डनं जर तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने जर मार्केटमध्ये याल तर एक चांगलं नाव तुम्ही कराल आणि एक चांगला क्राऊड, चांगलं पब्लिक तुमच्या जिममध्ये येईल. तर त्यासाठी आता बघितलं का नाही तर मला वाटतंय काही पब्लिकसुद्धा त्याला तेवढीच कारणीभूत आहेत. आता जर बघितलं तर एखादा व्यक्ती एखाद्या कुठल्या म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये जर जातोय
तर तो त्या ठिकाणी एका वेळेला नाही म्हटलं तरी 10, 15, 20, 25,000 रुपये बिल करून येऊ शकतो एका दिवसाचं जेवणाचं, एका टायमिंगचं. पण तो एखाद्या जिममध्ये जर गेला ना, तर तो बिचारा त्याने एक 20,000 वगैरे जर फी सांगितली वर्षाची, तर तो त्याला त्यामध्ये कमी करायला लावतो. म्हणजे ही कुठेतरी शोकांतिका आहे. म्हणजे तुम्ही हॉटेल बारमध्ये जाऊन तुम्ही दिवसाचं बिल जर एका टायमिंगचं बिल 15-20,000 रुपये करताय आणि तो आमचा जिमवाला बिचारा अगदी वर्षाची मेंबरशिप तुम्हाला 20,000 मध्ये विकतोय. तर हे कुठेतरी लोकांच्या मध्ये जो आहे हा बदल झाला पाहिजे. म्हणजे याच्यातून समजते की समाज आपल्या फिटनेससाठी किती महत्त्व देतोय. तर हे समाजाने ठरवलं पाहिजे. आपलं जे शरीर आहे त्याला किती महत्त्व दिलं पाहिजे आणि त्याला किती इम्पॉर्टन्सी दिली पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही पे करणार त्या पद्धतीनं तुम्हाला तिथं ती सर्व्हिस मिळणार. आता माझ्या जिमच्या बाबतीत जर म्हणाल तुम्ही माझ्या जिममध्ये जर आलात ना, तर माझ्या जिममध्ये तुम्हाला 100% सांगतो, तुम्हाला इंजुरी होणार नाही हे 100% मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. कारण माझे इक्विपमेंट त्या लेवलचे आहेत. म्हणजे एक्झाम्पल जर सांगायला गेलं तर माझं एक जे माझे जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट आहे समजा एक्झाम्पल 10 रुपयेचं आणि ह्याच्यासारखंच सेम दिसणारं प्रोडक्ट दुसऱ्या जिममध्ये आहे ते 1 रुपयाला विकतोय. आता माझ्याची 10 रुपये किंमत आहे म्हणजे मी 10 रुपयालाच देणार, कारण मला त्यात कमी करताच येऊ शकत नाही, कारण माझी इन्व्हेस्टमेंट तेवढी झाली. आता तो दुसरा जिमवाला जर तो 1 रुपयाला विकतोय तर लोकांना समजलं पाहिजे अरे तो 1 रुपयाला कसा विकायला लागलाय. सांगायचं तात्पर्य एवढंच, आपली हे जे शरीर आहे ना ह्याला जर कुठली इंजुरी झाली तर ती परत रिप्लेस होत नाही. त्यामुळे आपण जिम जॉईन करताना अशी जिम जॉईन केली पाहिजे जिथे आतमध्ये मशीन्स खरोखर चांगल्या पद्धतीचे, जिथून इंजुरी होणार नाही अशा पद्धतीची जिम निवडावी. आणि तिथं आजूबाजूला जे मशीनसुद्धा असतील त्या सगळ्यांचा पहिला त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि मग त्यामध्ये त्यांनी मेंबरशिप घेऊन त्यांनी वर्कआउट केला पाहिजे. आणि लोकांना खरोखर मी सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून, आपलं जे शरीर आहे हे आपल्या आई वडिलांनी दिलेली आपलं हे म्हणजे हे जे शरीर आहे हे त्यांचीच प्रॉपर्टी आहे आणि ही त्यांची प्रॉपर्टी जर आपण सांभाळू शकत नाही आहे तर तो त्या आई वडिलांचा अपमान आहे. समजलं. तर हे आपल्याला मिळालेलं आहे ना हे त्यांनी दिलेलं आहे, तर हे आपल्याला फिट ठेवायचंच आहे. तुम्ही दारू, सिगरेट, तंबाखू, गुटखा आणि त्या बाकीच्या गोष्टींमध्ये जर हे शरीर खराब करत असाल ना तर हे चुकीचं आहे. तुम्ही जिममध्ये जाऊन चांगल्यात चांगला जो तिथला जो जिम असेल किंवा कुठला तिथला एखादा प्लॅन असेल तो घेतला पाहिजे आणि आपलं शरीर चांगलं केलं पाहिजे. इक्विपमेंट्स बरोबर ट्रेनर सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता मी तेच म्हणतो ना, जेव्हा कुठल्या तरी कमी पैसे बघून एखाद्या जिममध्ये जातोय तर त्या ठिकाणी त्याला त्या पद्धतीचंच नॉलेज मिळणार, त्या पद्धतीचेच इक्विपमेंट मिळणार, त्या पद्धतीचे तिथले बाकीचे इन्व्हॉल्वमेंट मिळणार. त्यामुळे लोकांनी जाताना विचार केला पाहिजे की आपण कुठं जातोय, कुठे वर्कआउट करतोय, ट्रेनर कोण आहे, कुठला ब्रँड आहे, हे फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद सर, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. येस, मला तुमच्या येणाऱ्या चित्रपटासाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.